अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामी ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण श्री स्वामी समर्थांच्या फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या मुद्रामध्ये पाहतो. या मुद्रा केवळ बसण्याच्या पद्धती नसून त्यातून ते भक्तांना विशिष्ट आध्यात्मिक संदेश आणि ऊर्जा देत असतात. श्री स्वामी समर्थांच्या प्रमुख मुद्रांमध्ये अभयमुद्रा, फरद मुद्रा, ज्ञान मुद्रा यांचा समावेश होतो आणि ज्या आध्यात्मिकदृष्ट्या भक्तांना निर्भयता, आशीर्वाद आणि आत्मज्ञान प्रदान करतात. या मुद्रा सूक्ष्म शरीरातील ऊर्जेचा प्रवाह संतुलित करून ध्यान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त ठरतात. तर कोणत्या मुद्रा आहेत, त्यामागचा अर्थ काय आहे, त्याचे आध्यात्मिक अर्थ काय आहे, आध्यात्मिक कारण काय आहे, हे आपण सगळं जाणून घेऊया. पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या विविध मुद्रा आणि त्याचे आध्यात्मिक अर्थ समजून घेणे म्हणजे त्याच्या सगुण रूपातील निर्गुण तत्व शोधण्यासारखे आहे. तुम्ही सुरू केलेल्या या विषयाला अधिक स्पष्ट आणि आपल्याला ह्या विषयाचे आपण काय विषय सुरू केलेला आहे त्यासाठी आपल्याला त्याचे आध्यात्मिक अर्थ काय आहे, त्याची कारणं काय आहे हे आपल्याला सगळं जाणून घ्यायचे आहे. तर त्यासाठी स्वामींच्या काही प्रमुख मुद्रा आणि यामागचे सखोल अर्थ आपण जाणून घेऊया. पण सर्वात आधी बघणार आहोत ते म्हणजे अभयमुद्रा. ही स्वामींची सर्वात परिचित मुद्रा आहे. यात स्वामी आपला उजवा हात वर करून भक्तांना आशीर्वाद देतात. जाणून घेऊया आध्यात्मिक अर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे ब्रीदवाक्य या मुद्रेतून स्पष्ट होते. ही मुद्रा भक्ताला निर्भयता प्रदान करते आणि संकटात रक्षण करण्याचे आश्वासन करते. दुसरी आहे योग मुद्रा. स्वामी अनेकदा डोळे मिटून किंवा अर्धोमेलेल्या अवस्थेत शांत बसलेले दिसतात. त्यांचे हात मांडीवर एकमेकांवर ठेवलेले असतात. आध्यात्मिक अर्थ जाणून घ्या. ही मुद्रा अंतर्मुखतेचे प्रतीक आहे. बाह्य जगापेक्षा आपल्या अंतरंगात डोकावणे आणि परमात्म्याशी एकरूप होणे असा संदेश यातून मिळतो. ही चित्तवृत्ती निरोधाची अवस्था आहे. तिसरी मुद्रा आहे वरद मुद्रा. स्वामींचा हात जमिनीच्या दिशेला झुकलेला आणि तळवा समोर असतो. आध्यात्मिक अर्थ. ही मुद्रा वरदान देणारी आहे. भक्ताच्या रास्त इच्छा पूर्ण करणे आणि त्याच्यावर कृपावृष्टी करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ही मुद्रा औदार्य आणि करुणेचे प्रतीक मानले जाते. चौथी मुद्रा आहे चिन्मय मुद्रा. याला ज्ञान मुद्रा सुद्धा असेही म्हणतात. अंगठा आणि तर्जनी याचे टोके एकमेकांना स्पर्श करतात आणि बाकी 3 बोटे सरळ असतात. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, यात तर्जनी आणि जीवात्मा दर्शवते आणि अंगठा परमात्मा दर्शवतो. या दोघांचे मिलन म्हणजे आत्मज्ञान. उर्वरित 3 बोटे सत्व, रज आणि तम या गुणांच्या पलीकडे जाण्याचे प्रतीक आहेत. 5वी मुद्रा आहे शयन मुद्रा. स्वामी कलाडून किंवा एका बाजूला कलून बसलेले किंवा झोपलेले दिसतात. याचा आध्यात्मिक अर्थ बघूया. ही केवळ विश्रांती नसून ती सहस्थिती आहे. पूर्णत्वाला पोहोचलेला योगी कोणत्याही स्थितीत परमात्म्याशी जोडलेला असतो, यातून हे सूचित होते. तर ह्या प्रकारच्या 5 मुद्रा आपण स्वामींच्या बघितलेल्या आहे. स्वामींच्या प्रत्येक हालचालीत आणि मुद्रेत एक प्रकारचे अद्वैत जडलेले आहे. त्यांच्या देहबोलीतून अहम ब्रह्मासी हा भाव प्रगट होत असतो. स्वामी समर्थांच्या मुद्रामागे केवळ शारीरिक हालचाली नसून एक गूढ आध्यात्मिक ऊर्जा दडलेली आहे. स्वामींच्या कपाळावर आपल्याला चंदनाचा मोठा टिळा दिसतो. हे 3ऱ्या नेत्राचे स्थान आहे. हा टिळा म्हणजे ऊर्ध्वगामी ऊर्जेचे प्रतीक आहे. भक्ताने आपल्या दृष्टीखालच्या थरातील विचारांकडून उच्च विचाराकडे न्यावी असा हा संदेश आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका
आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ.